अकोला वर्सेस वाशिम. One point अकोला. One point Wasim. Raider out. Point Wasim. Three point अकोला. 2 number, 7 number, 9 number, 3 point. 3 point Akola. Bonus Wasim. One point Akola. Bonus plus point. Wasim. Bonus plus point. Wasim.
बोली बेटा रेडर आउट पॉइंट अकोला 1 point Akola Bonus Wasim 1 point Akola Time out Akola One point Wasim Redar out जय बजरंग क्रीडा मंडळ तेलार व गाडगेबाबा मूर्तिजापूर दोन्ही संघांनी तयार होऊन मैदानाच्या बाजूने हजर व्हायचं आहे. 1 point
नमस्कार मित्रांनो, हा सामना चालू आहे. आपण पाहतो चंडिका टायगर्स वर्सेस टँगो चार्ली या दोन्ही संघात. टँगो चार्ली संघाचा खेळाडू जावेद चढाई करत आहे चंडिका टायगर्स संघावर आणि काही गुण न घेता परत एकदा आपल्या मैदानात परत 33 नंबरचा खेळाडू अभिषेक चढाई करत आहे आणि उत्कृष्ट अशी पकड केलेली आहे टँगो चार्ली या संघातील खेळाडूने. पॉईंट मिळालेले आहे टँगो चार्ली संघाला. परत एकदा चढाई करत आहे जावेद पठाण, 2 नंबरचा खेळाडू जो वाशिम टायगर्स संघाकडून खेळतो. उत्कृष्ट अशी चढाई, पॉईंट मारण्याचा प्रयत्न करतो, बघूया काही गुण मिळवतो का. आणि बेस्ट असा हँटच करण्याचा प्रयत्न, हँटच करण्यात पटायत असणारा खेळाडू जावेद पठाण. बघूया परत मयूरची चढाई टँगो चार्ली संघावर. हे सामने चालू आहे मित्रांनो BGM प्रो कबड्डी लीग काटोल येथे. आपण जर काटोल येथील सर्व सामने पाहायचं विचार करत असाल तर अन्वित 555 या यूट्यूब चॅनलला आपले सर्व सामने अपलोड करणार आहोत. त्यासाठी आपण नक्कीच मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. परत जावेदनं हँटच करण्याचा दावा करतोय परिचित चिकटेला. पाहूया कुणाल जाधव यांनी किती गुण मिळवले पाहूया. कुणालनं 5चा निर्णय. उत्कृष्ट अशी कुणाल जाधवची आणि 3 गुण दिलेले आहेत. 3 गडी बाद केलेले कुणाल जाधवनं. इकडे भाऊ शैलेशदा, आमचे आधारस्तंभ शैलेशदादा देशमुख. 3 गुण. 5चा निर्णय अतिशय योग्य. पाहूया परत अभिषेकची चढाई. सांगतो ना मॅच झालं. छान अशी पकड मयूरची. परत जावेद पठाणची चढाई चंडिका टायगर्स संघावर. पाहूया 2 खेळाडू मैदानात, परीक्षित आणि छान असा टच करत जावेदनं पॉईंट मिळवलेला आहे. 2+2 4 पॉईंट. परत चढाईसाठी अभिषेक 33 नंबरचा खेळाडू जो ओम नागपूर संघाकडून खेळतोय. अभिषेक उत्कृष्ट असा खेळाडू आहे आणि अनेक सामने गाजवलेले आहेत अभिषेकनं आणि सहज 1 पॉईंट मिळवला. परत पवन देशमुख चढाई करत आहे. परत मयूरची चढाई जो चंडिका टायगर्स संघाकडून खेळत आहे. मयूर 11 नंबरचा खेळाडू. पाहूया छान अशी चढाई आहे मयूरची. किक मारण्याचा प्रयत्न मयूरचा आणि या चढाईत किती गुण मिळवतो मयूर कळेल. काही गुण न घेता मयूर परत एकदा जावेद पठाण चढाई करत आहे. टँगो चार्ली संघाचा खेळाडू जावेद. आणि 1 पॉईंट मारल्याचा दावा करतोय जावेद. आणि परत आदेश वरखडे चढाई करत आहे. छान अशी किक मारण्याचा प्रयत्न आणि 1 पॉईंट मिळवला आदेशनं. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर आदेशनं अनेक असे सामने विद्यापीठाचे गाजवले. परत 2 नंबरचा खेळाडू जावेद पठाण चढाई करत आहे. उत्कृष्ट अशी चढाई. पाहूया बोनस करण्याचा प्रयत्न
परत एकदा आदेश वरखडे चढाई करत आहे. पाहूया या चढाईत आदेश काय गुण मिळवतो आणि सहज गुण मिळवण्यात यशस्वी ठरला आदेश. अतिशय चांगला असा सामना चालू आहे. या सामन्यात सांगतायत की कोणता संघ विजयी होईल, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. सध्याच्या स्थितीला चंडिका टायगर संघाजवळ आघाडी आहे 3 गुणाची. पाहूया या सामन्यात चढाई करत आहे कुणाल जाधव. यावेळेस परत एकदा आदेश चढाई करत आहे. पाहूया आदेश काय गुण मिळवतो. दोन्ही साईड खेळतो आदेश, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. याच्यात परत एकदा कुणाल जाधवची चढाई आणि चांगली अशी चढाई केलेली आहे. पाहूया पंचांचा निर्णय. अभिषेकनं पॉईंट मिळवलेला आहे. छान अशी चढाई करत अभिषेक आपल्या संघासाठी पॉईंटचा टेबल हलवत आहे सारखा 1-1 गुणाची. परत जावेदची चढाई. पाहूया जावेद पॉईंट मारतो का. आणि यशस्वी ठरला पॉईंट घेण्यात. पुन्हा मयूर चढाई करत आहे. 11 नंबरचा खेळाडू मयूर. पाहू मयूर कितपत यशस्वी होतो पॉईंट घेण्यास. आणि यावेळेस छान पकड केली दोघांनी मयूरची. कॉर्नर आणि डिफेंडरनी. परत एकदा जावेद पठाण चढाई करत आहे. उत्कृष्ट अशी चढाई जावेदची. पाहूया सामन्यात सध्याच्या स्थितीला अतिशय तुल्यबळ असा हा सामना होत आहे. अभिषेकची चढाई 33 नंबरचा खेळाडू चंडिका टायगर्सचा. टोटच करण्याचा प्रयत्न अभिषेकचा. 1 point. बघूया यशस्वी होतो का अभिषेक. 1 point अकोला. परत आपल्या संघात जावेदची चढाई. टँगो चार्ली संघाचा खेळाडू हा. समोर अमरावतीकडून सुद्धा खेळतो काही मॅचेस. आणि छान अशी पकड केलेली आहे चंडिका टायगर्स संघातील खेळाडूने. आणि मैदानात आलेला आहे परीक्षित कॅप्टन आहे चंडिका टायगर्स संघात.